हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण आसनाचे महत्त्व पाहणार आहोत. आसन पूजापाठ करताना, मंत्र साधना करताना एवढे महत्त्वाचे का आहे? काय एवढं महत्त्व दिलं जातं आसनाला? त्याचा वापर का केला जातो? आता कोणतेही आसन जर आपण घेत असू तर ते आसन चालेल का कोणतेही घेतलेले, की विशिष्टच कोणते आसन आपण वापरायचे असते? अशा अनेक गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत. त्यासाठीच तुम्ही जर आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरवर आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करा व सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा, कारण नवनवीन माहितीचे माझे व्हिडिओ अशाच वेगवेगळ्या गोष्टींवरती आधारित चर्चा आपण करत असतो आपल्या स्तुतीस मराठी कॉर्नरवरती. तर पौराणिक कथा जर आपण पाहिली, पौराणिक कथानुसार देवी भागवत जर का तुम्ही वाचला असेल तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्या स्कंदामधील 9व्या अध्यायात लिहिलेलं असं आढळेल की जेव्हा मधु आणि कैटभ या राक्षसांचा वध करण्यात आला होता तेव्हा त्यांचे रक्त व मांस जमिनीवर आणि समुद्रामध्ये पडले आणि त्यामध्ये ते समाहित झाले. ते समाहित जेव्हा झाले पूर्ण पृथ्वीवर 3-3 फुटांपर्यंत त्यांचे ते रक्त जमून बसले होते. त्यांचा जो लेयर आहे तो 3-3 फुटांपर्यंत आला होता. मग त्यामुळेच जेव्हा आपण आसन घेत नाही, विदाऊट आसन आपण कोणतेही पूजापाठ करतो तेव्हा मधु आणि कैटभ आपल्याकडे ते आपल्या चांगल्या एनर्जी, आपल्या चांगल्या पॉवर खेचून घेतात स्वतःकडे. आणि तसंच तुम्ही पण पाहता की आपल्या पृथ्वीची देखील जी गुरुत्वाकर्षणाची खेचण्याची शक्ती आहे तीही अशाच प्रकारे काहीही कोणतीही गोष्ट असू आपल्यामध्ये आकर्षित करून घेते. म्हणूनच आपण जे पूजापाठ करतो ते केल्याचे फळ पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करू नये किंवा मधु कैटभ यांसारख्या राक्षसांकडे ते आकर्षले जाऊ नये यासाठीच आसन खूप महत्त्वाचे मानलेले आहे. आता यामध्ये आसनाचे खूप प्रकार आहेत जे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. थोडक्यात महत्त्वाचे ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण त्या प्रत्येकाचे फायदा आणि वेगवेगळा जो इफेक्ट असतो प्रत्येक मंत्रासाठी वेगवेगळा आहे. जेव्हा आपण आसन खरेदी करायला जातो बाजारामध्ये तेव्हा आपल्याला अनेक प्रकारच्या व्हरायटीज बघायला मिळतात, पण त्यातील एकसुद्धा आसन आपल्याला फलदायी नसते. हो, एकसुद्धा आसन सगळे शोपीस म्हणून आपण ते बसायला घेतलं असं समजू शकतो. कारण आसनाचे जे प्रकार आहेत त्यातील मेन प्रकार आहेत. एक प्रकार आहे पहिला कुशाचे आसन, दर्भासन आपण म्हणू शकतो. दर्भासन हे आसन बनवलेलं सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. सर्वश्रेष्ठ यासाठी मानलेलं आहे की शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कुश भगवान विष्णूंच्या पासून उत्पन्न झालेला आहे. म्हणजे आपल्या अंगावर जे काटा उभा राहतो त्या प्रकारचे छोटे छोटे आपले केस उभे राहतात. थोडक्यात आपण त्याला रोंगटे म्हणतो हिंदीमध्ये. तर तशा प्रकारचं उत्पन्न झालेलं आहे त्याच्यातून. त्यामुळे अर्थातच त्याला श्रेष्ठत्व प्राप्त झालेले आहे अनंत पटीने. फलप्राप्ती या आसनाचा वापर केल्याने, म्हणजे अनंत पटीने फलप्राप्ती आपण करू शकतो या आसनाचा वापर केल्याने. पण अशा प्रकारचे आसन हे भेटणं कठीण जातं किंवा आपल्याला त्याचा शोध करावा लागणार किंवा ते बनवून घ्यावं लागणार आहे आपल्याला. कुशाचे आसन जेव्हा आपण बनवून घेणार ते फक्त पुरुषांसाठीच या आसनाचा उपयोग होणार आहे. महिलांसाठी हे आसन वर्जित आहे. पुरुष आपल्या मंत्रसाधना, देवपूजा वगैरे करताना हे आसन वापरू शकतात. तर आता दुसरं कोणतं आसन आहे जे आपण सगळे वापरू शकतो किंवा लेडीज वापरू शकतात? तर आपण जी घोंगडी बनवतो ना तर ते देखील आपण वापरू शकतो. त्याने देखील आपल्याला मंत्रसाधनेचे चांगले फळ मिळतात. किंवा आपण ते विणकाम करतो आपण जी लोकर म्हणतो त्याला, तर उनी लोकर, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे लोकरीचे आसन ज्यांना विणकाम येतं ते स्वतः बनवू शकतात किंवा कोणाकडून तरी विणून घेऊ शकतात. हे झालं आपल्याला नेमकं कोणतं आसन वापरलं पाहिजे.
एक घोंगडीचं जे पातळ पातळ असं बनवलेलं येतं ते देखील घेऊ शकता, किंवा लोकरीचे आसन किंवा कुशाचे आसन जे जेंट्ससाठी आहे. तर ह्या प्रकारामध्ये आपण आसन वापरलं पाहिजे. आता जे आसन वापरून पूजापाठ करतो ते आसन घरातील सदस्यांचे सगळ्यांचे वेगवेगळे ठेवायचे आहे. एकच आसन सगळ्यांनी वापरायचे नाही आहे, कारण यामुळे त्याचे पाहिजे तितके फलप्राप्त आपल्याला मिळत नाही. घरामधील प्रत्येकाची एक ऊर्जा असते, प्रत्येक माणसाची प्रत्येकाचा स्वभाव असतो, गुण असतात वेगवेगळे, तामसिक गुण, सात्विक गुण, अशा प्रकारचे प्रत्येक माणसाचे गुण असतात. तर जेव्हा तो त्या आसनावर बसतो त्या आसनासोबतच त्याचे हे गुण जोडले जातात. याशिवाय मंत्र साधनेची जी ऊर्जा असते त्या आसनामध्ये ती प्रत्येकाची साठलेली असते. म्हणूनच अशातच ते निगेटिव्ह परिणाम आपल्यावर करू शकतात किंवा कोणतेच फळ आपल्याला भेटू शकत नाही. म्हणूनच स्वतःचे आसन आपण सेपरेटच ठेवलेले हवे. बऱ्याच ठिकाणी घरामध्ये असं बघायला भेटतं किंवा आपण अनेकदा पाहतो देखील की एकच आसन असते आणि ते त्या देवघरासमोर सतत अंथरलेले असते. प्रत्येकजण येतात, त्यावर बसतात, देवाचं ध्यान, स्मरण, अगरबत्ती, पूजा करतात, नमस्कार करतात आणि जातात. परत ते आसन तसंच असतं. यामुळे काय होतं नेमकं, ते आसन व्यवस्थित घडी करून जर नाही ठेवले ना, तर इंद्रदेव येऊन आपल्या पूजेचे फळ घेऊन जातात. कारण देवतांमध्ये आसन हे जे आहे ते इंद्राचे आहे. म्हणूनच हे फळ इंद्रांना भेटते असे म्हटले जाते. म्हणूनच जेव्हा पूजापाठ आपण करणार आहोत तेव्हाच आसन मांडा व ते नंतर घडी घालून ठेवून द्या. आता काही जणांना जमिनीवर बसून जास्त वेळ पोथी, पाठ, मंत्रसाधना जमत नाही, तेव्हा ते खुर्चीचा वापर करतात अनेक जण, किंवा पाटावर बसतात. अशा वेळेस तुम्ही त्यावर देखील एक आसन ठेवा, मग बसा. आणि जर सगळ्यात महत्त्वाचं, पायाखाली देखील तुमचा स्पर्श होत असेल, म्हणजे पाय खाली येत असतील, जमिनीला टेकत असतील खुर्चीवर वगैरे बसल्यानंतर, तर जमिनीला स्पर्श होऊ नये याची काळजी घ्यायची. तुम्ही तसंच आसन किंवा एखादं अंथरूण त्यावर बसताना ठेवू शकता पायाखाली. त्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे पाय आहेत ते जमिनीला स्पर्श करणार नाही आहेत. म्हणूनच तसं आसन तुम्ही पायाखाली देखील घ्या. आसनाच्या रंगानुसार देखील आपल्या प्रत्येकाची त्यामध्ये एक वेगळी एकाग्रता वाढते किंवा कॉन्सन्ट्रेशनसाठी ते उपयोगाला ठरते. तुम्ही जर पिवळ्या कलरचे आसन किंवा लाल कलरच्या आसनाचा वापर करत असताल तर ते सगळ्यात शुभ मानले आहे. हे 2 आसन सगळ्यात शुभ मानलेले आहे. पिवळ्या रंगाचे आसन हे सुख, शांती व विद्याप्राप्तीसाठी वापरले जाते. जर कोणत्या विद्या, ध्यान, साधना, मंत्र सिद्ध करायचे तर त्यासाठी आपल्याला पिवळ्या रंगाचे आसन वापरले पाहिजे. त्यानंतर विविध शक्तींच्या प्राप्तीसाठी, ऊर्जा मिळवण्यासाठी, त्या शक्तींच्या मंत्रसिद्धीसाठी, नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि त्यामध्ये प्रगती व उन्नती व्हावी असा ज्यांचा हेतू आहे त्या सर्वांसाठी मंत्रसाधनेचे फळ मिळण्याकरिता लाल रंगाचे आसन वापरले पाहिजे. सगळ्यात खास लाल रंगाच्या आसनाचा खूप जास्त वापर केला जातो ह्या सगळ्या गोष्टींच्या आपल्या पूर्ततेसाठी. आणि त्यानंतर एक आहे 3ऱ्या नंबरचं, जे खूपच कमी वापरले जाते, काळ्या रंगाचे आसन. हो, काळ्या रंगाचे देखील आसन वापरले जाते. म्हणून तुम्ही ह्या 2-3 आसनांशिवाय काळ्या रंगाचा वापर कधी करू शकता ते मी तुम्हाला सांगते. शत्रूंना आपण जेव्हा हार मानण्यासाठी किंवा शत्रू पीडा देत असेल तुम्हाला, शत्रुनाश करण्यासाठी, तसेच शत्रुभयापासून मुक्तता मिळवण्यासाठी जे मंत्र व साधना असतात किंवा मोठमोठे ज्योतिषी तुम्हाला शत्रुपीडापासून वाचवण्यासाठी सांगतात, सल्ला देतात बघा, की तुम्ही काळ्या रंगाच्या आसनावरच अशा अशा अमुक अमुक प्रकारचा मंत्र जाप करा व त्याचे उच्चारण करा. या आसनावरती बसून जे अशा प्रकारचे मंत्र उच्चारण करतात त्यांना त्याचे फळ त्वरित मिळते. याशिवाय जेवढ्या पण तामसिक देवी देवता आहेत ना, त्यांची पूजासुद्धा करताना याच काळ्या रंगाच्या आसनाचा वापर केला जातो. त्याचबरोबर मंत्रजाप झाल्यावर तुम्ही जेव्हा तिथून उठता तेव्हा उठताना आसन हळूच थोडंसं उचलून
तिथे कोपऱ्याला पाण्याचा शिडकाव करायचा. एक चमचाभर, छोटंसं चमचाभर पाणी तिथे जमिनीवर तुम्हाला सोडायचं आहे व बोटाने ते घेऊन गंध लावल्यासारखे आपल्या कपाळावर लावायचे आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचे जे फळ आहे, म्हणजे आसनाच्या पाया पडतो आपण, तर ते फळ मिळून जातं. ते जे पाणी आहे तुम्ही लावायचं, आसनाला नमस्कार करायचा आणि मग ते उचलून ठेवायचे. जेव्हा ते उचलत असता तुम्ही, तेव्हा मी जे काही मंत्रसाधना केली, पोथी पारायण केलं, त्याचं फळ मला मिळू दे, असं तुम्ही मनोमन प्रार्थना करून उठायचं आहे. म्हणूनच जो मंत्रजाप तुम्ही केलेला आहे, तो इंद्रदेवांना न जाता, इंद्रदेवांना मानसन्मान दिलं त्या पाण्यामुळे तुम्ही नमस्कार करून, आणि ते तुमच्या खात्यामध्ये जमा होते. नाहीतर ते इंद्रदेवांच्या खात्यात जाते. कारण आसन कोणाचे असते हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की इंद्रदेवांचं त्यावर वर्चस्व आहे. बरोबर? हे सगळे विधिविधान जे आहेत ते अगदी शास्त्रोक्त आहेत. आसन हे नेहमी 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने गंगाजलाचा शिडकाव करून पवित्र शुद्ध करायचे आहे. गंगाजल किंवा गोमूत्र यांचा शिडकाव करून तुम्ही ते पवित्र पण केलं पाहिजे. खूपच खराब वगैरे झालं असेल तर तुम्ही ते धुवू देखील शकता. साध्या पाण्यामध्ये तुम्ही धुवून वाळत घालू शकता. तर अशा प्रकारची आसनाची माहिती तुम्हाला मी आज सांगितली. तर तुम्हाला कशी वाटली ती माहिती मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, अशाच नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.